पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ग आनंदी, कसा दिसतोय माझा फोटो? अशी काय बघतेस माझ्याकडे? मी म्हटलं होतं ना तुला की औक्षण करूनच घरात घेशील म्हणून। कर कर माझं औक्षण। आनंदी, एवढं सगळं जिच्यासाठी केलंच ना, तीच आली आहे बघ तुला भेटायला। आनंदी, जिच्या नावाने तू ओसा भरला ना, तीच ही रमा। बाजूला वा, बाजूला वा। बाबा, आपण एक आईसोबत एक फोटो काढू। एवढं मोठं पेंटिंग आहे की वाटेल की आई आपल्या सोबतच उभी आहे। बरं, आधी तुझा सिंगल काढूया। जाऊ बिरा। आता बाबा दुसरी पोज। आई लव यू। आय लव यू टू बेटा। काय आनंदी, कशी दिसते माझी मुलगी आणि मी? ए बाबा, आता तू पण ये ना। ओके, सेल्फी। मी आल्यामुळे किती खुश आहे बघ माझा नवरा। बघतेस ना? बघू बघू। खुश? या रमाने फार गोंधळ घातलाय ग। माझा उपास आहे म्हणून मुद्दामून आली आहे। अशी सहजासहजी खाऊ देणार नाही मला ती। ते तर आहेच ग। मी काय म्हणते, औक्षणाचं ताट घे आणि दे आनंदीच्या हातात। एकदा ओवाळलं ना की मग सगळे पांगतील। जा लवकर जा। आनंदी, हे घे, रमाचं औक्षण करून घे। ये आनंदी, ये औक्षण कर माझं। ये ये ग, ये। आनंदी, करतेस ना बाळा औक्षण? हा, खूप दिवसांनी आली ग रमा आपल्या घरी। ये ये बाळा, ये कर। हो हो आनंदी, कर औक्षण। तिचा मान तिला द्यायलाच हवा। ये ये लवकर, कर ना औक्षण। ये। ये ये। म्हटलं होतं ना तुला, तुझ्याकडून औक्षण करून घेतल्याशिवाय मी या घरात येणार नाही म्हणून। बघ आले आता, कर औक्षण। काय ग, कापर भरलाय?
राघव अरे आनंदी पाणी पाणी आणा कुणीतरी. आनंदी हे घ्या पाणी. अचानक काय झालं हिला? काही त्रास नाही ना? काय माहित ग, सकाळपासून कामं करत होती ना म्हणून कदाचित चक्कर आली असेल तिला. आनंदी तसंही कामात काही सुचतं का तिला? हो ना. आनंदी अरे एक काम कर, पंखा लाव बरं. अरे थंडी आहे का नसेल? राघव और राघवराव चक्कर येऊन तर पडलीये. लगेच एवढं उचलायची गरज होती का? अगं काय झालं? तू कुठे जाते तिथे? आई अगं आनंदीला बघायला हवं ना. सगळेच गेले आतमध्ये. सगळेच गेली तर तुझं काय काम आहे? तिथे आहे ना राघव बघायला. थांबितेच. आई अगं आई काय झालं? केवढा मोठा फोटो आहे का हा? रमा अगदी अंगावर आल्यासारखीच वाटते. तुला पण असंच वाटतंय ना? आनंदीला पण असंच वाटलं असणार म्हणून तर पडली चक्कर येऊन. काय झालं? तिला शुद्धीवर आले की पाणी द्या. अरे थांबा 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 थांबा. तुमच्या लक्षात येते काय करता तुम्ही? एवढ्या छोट्याशा रूम मध्ये इतके जण आहात, तिला कसं बरं वाटेल? ऐका माझं, इथवर आलात थँक्यू. तुम्ही आता निघा. मी बघतो काय ते. बरोबर, राघवचं बरोबर आहे. चला आपण सगळे बाहेर जाऊया. प्लीज प्लीज. पाणी पाणी. हो हो मी लागलं तर मला सांग. नक्की नक्की चला. मी नक्की जाऊ. हो हो प्लीज चला. डॉक्टरला फोन करू. नाही माझ्याकडे आहे ना डॉक्टर माझे. रिमोट पण नाही मी बघतो ना काय ते. या या लक्ष द्या जरा, काळजी घ्या. बघतो. आणि ते गोळ्या देऊ? नाही गोळ्या माझ्याकडे पण आहेत. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. थँक्यू. आनंदी हे आनंदी 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 डोळे उघड. आनंदी आनंदी हा हे बघ माझ्याकडे बघ. अभिनंदन आनंदी परब. आता तुम्ही आनंदी राघव कर्णिक झालात. अभिनंदन. धन्यवाद. राघव काही हवंय? तुम्हीच काही हवंय का? कपाळावरचं कुंकू पसरलंय ते सांगायला आले होते. मला नाही जमत हे सगळं. आईवर गेली. हे ओढण्या फेडण्या आयुष्यात जमणार नाही तिला. तुम्ही ओळखायच्या तिच्या आईला? तुम्हीच ओळखायच्या तिच्या आईला? हो. अगं घे. नववधूच्या स्वागतासाठी सासूबाई, नणंदबाई, शेजारी पाजारी सगळेच झाले सज्ज. राघवरावांचं नाव घेते. नवा गडी नवं राज्य. आनंदी आनंदी हे असं खोटं नातं टिकवण्यात, तोडून ठेवण्यात काही अर्थ नाही. आजपासून तुझा आणि माझा कुठलाही संबंध नाही. आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली. तू काय करतेस इथे? हा, कुणाला विचारून घरात शिरलीस? बाहेर हो. तू ऐकून घे माझं, मी काय म्हणते ते ऐक ना पहिल्यांदा. हे बघ थोडंसं समजून घे. ऐक, मला कळलंय काल काय झालंय ते. तुला माझ्या घराची काळजी करायची काहीही गरज नाहीये. हे चिंगी, रमाताई सुद्धा सगळी माझी माणसं आहेत. मी बघून घेईन त्यांचं काय करायचं ते. यापुढे माझ्या घरात येण्याचा प्रयत्न पण करू नकोस. अशी काय बघतेस माझ्याकडे? मी म्हटलं होतं ना तुला की औक्षण करूनच घरात घेशील म्हणून.
कर आता औक्षण. माझी आई. वहिनी तुम्ही? चिंगी रडतीये ना, तिचा आवाज आला म्हणून आले मी. वहिनी तुम्ही आत कशा आलात? आनंदी, आनंदी बरं वाटतंय ना आता? आनंदी, तुला इतका ताप आहे? आनंदी, बाबा हे बघ. हे काय? बाबा हे चित्र ना आनंदीने काढलंय. म्हणजे आम्ही दोघी तुला सरप्राईज देणार होतो, पण मग आईचा मोठा फोटो आला आणि मग आनंदीलाच चक्कर आली. काय झालंय रे बाबा आनंदीला? बरं वाटेल ना तिला? बरं वाटेल तिला. हा, उद्या सकाळी ना यातलंच देते यांना डब्यात. बिचारे कधी नव्हे ते डबा तरी घेऊन जातील. दिवसभर उपास केलाय, वसूल नको करायला. मोबदला तर घ्यायलाच हवा. अगे वर्षा, हा तुला आता उपासाचा मोबदला हवाय का? जिने हे जेवण तयार केलंय ती पडली तिथे चक्क येऊन, आणि ही घेऊन चालली सगळे डबे. आज पहिल्यांदा नवऱ्याला डबा देणार, तेही इथलं जेवण घेऊन जाऊ. थांब बघतेस तुला. अजून एक डब्याचा सेट लागेल. आनंदीने खूप काय काय केलंय. हा, आत्ता तर डबे भरले होते ना मी. हे काय? मी फक्त डबे भरायचा विचारच केला, भरलेच नाहीत. बाई गो, एका दिवसाच्या उपवासाने काय झालंय बाई माझं. हे सगळ्या करंज्या घेऊन जाते. स्वर्गातनं ब्रह्मदेव जरी आला ना तरी तुझा अप्पलपोटेपणा काही जाणार नाही. चालू दे तुझं. एवढं सकाळपासून सगळं केलं आनंदीने, आणि आता अचानक काय झालं काय माहिती. हो ना ग, माझंही तसंच होतंय. मला सकाळपासून धडधडतंय, पण काय करू, काम कोण करणार ना. आणि मला बसायचंय खरं तर, पण आता तुम्ही सगळे आहात म्हटल्यावर मला आरामही नाही ना करतायत, म्हणून ग. कळलं कळलं. हो, जातोय आम्ही. हो हो, या या. चिंगीची आजी, हे सगळं रमानी केलेलं दिसतंय. बघा हो, लक्ष घाला. हो, मलाही हेच वाटतंय. आनंदीने तिच्यासाठी एवढं सगळं केलं आणि सगळ्यांनी तिचं कौतुकही केलं. हे रमाला आवडलेलं दिसत नाहीये, म्हणूनच ती हे सगळं करते. चला. शांती बिंती घालून घ्या रमाची. हा हो, शांती घालणार तर शांती घालायलाच हवी बाई. ग बाई, मी त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे सवाष्ण म्हणून. यायचा विसरू नका. जेवण पण असं व्यवस्थित यथासांग सगळं करणार आहे मी बाई तिचं. या तुम्ही. हो, येतो आम्ही. हो हो, या. वर गेली तरी पाठ काही सोडत नाहीये. माझा संसार आहे हा, मी का सोडून जाईन सगळं? आता ही अंथरुणाला खेळले तर तू येणार आहेस का घर आवरायला, भांडी घासायला? त्यासाठी तर नक्कीच आले नाहीये मी, पण ज्यासाठी आले ते नक्की करणार आहे. सोडणार नाही अशीच. आई, मी निघते. मला उशीर होतोय. हे वाट बघत असतील माझी. हा,
काय लाज लज्जा शरम वाटते तुला? एवढी सख्खी वहिनी चक्कर येऊन पडली आहे, तू चालली तोंड उचलून. थांब. आई, अगं मला उशीर झाला ना तर हे मला घराबाहेर काढतील गो. परवा मला काय म्हणाले माहितीये? वर्षा, तुला ह्या पुढे जर उशीर झाला ना तर मी तुला कायमचं घरातनं हाकलून देईन. आणि तूच सांग आई मला, जर यांनी मला घराबाहेर काढलं तर ही आपला नारी कुठे जाणार, कुठे राहणार? अगं, आकाशाचं पांघरून आणि जमिनीचं हंतरून करून राहावं लागेल मला. सगळीकडे विचारत फिरावं लागेल, कुणी घर देतं का घर, घर देतं का घर. जाते ग आई. ए सगळं आलबेल असताना सुद्धा इथे पडलेली असतेस तुझ्या माहेरी. आणि म्हणते नवऱ्याने सोडल्यावर कुठे जाऊ? नवऱ्याने सोडल्यावर कुठे जाणार? तू इथेच बसणार, तू आमच्या डोक्यावर. काही उशीर बिशीर झाला नाही, थांब जरा. आई, माझा संसार जाऊ दे मला. अगं अगं ऐक ऐक, तो संसार तू नवऱ्याला घरी सोडून इथेच मांडून बसलीये. चल चल, उशीर नाही झाला. भांडी घास. आई, भांडी घास. आई आई, तू माहेर वाशिनीला भांडी घासायला लावतेस? अगं बाई, माहेरची भांडी घासून माहेर वाशिन झिजत नसते. चल. आई नाही, आई सोड ना काही. अगं असं काय करते का पिल्लू? माझं लाडाची लेक आहे ना सोना. लाडाची आहे ना, लाडाची आहे ना. मग माझा आई मला जाऊ दे. चल दे. अगं ऐक ऐक, माझं ना गुडघे काम करत आहे, तुम्हाला ओढू नकोस. आई आई, त्या गुडघ्यांना पण कधीतरी कळू दे की त्यांना उभं राहता येतं. सोड मला. नाही ग राजा, तू असं करणार तुझ्या माऊली सोबत? आई, मला घरी ओरडतील ते. सोड. आई चल वर्षा, मला भांडी घासती. मला सोड, आवरून तर दे. सोड आई. चल, बाय बाय बाय. अगं, कुठल्या नक्षत्रावर जन्म घेतलास ग तू? काय ग बाई, काय करायचं आता मी एकटीनं? हे सगळं कसं आवरायचं? एवढा भांडी काढून ठेवली आहे, एवढं सगळं काम कसं करायचं एकटीनं? एकटीच आहे मी, कोणीच नाही. बाई. येस डॉक्टर. हो हो. नाही, मी जस्ट तिला तापाची गोळी दिली. आता तिने खाल्लेलं नाहीये काही बहुतेक. हा, येस येस, मी तुम्हाला कळवतो तसं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. अरे देवा 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 देवा, मला चक्कर येते रे, मला फार चक्कर येते. मी काय करू राघवा? ते सगळं ना मला टेन्शन आलंय, तुला सांगू का? ना टेन्शनमुळे मला ना ताप आलाय. बघ रे बाळा, मला ताप आलाय, ते बघ जरा. बघ, वाटतोय तुला ताप वाटतोय? आई, काही ताप वगैरे नाहीये, तुझं अंग उलट गार वाटतंय. कळतंय तुला? तापातलं काहीतरी कळतंय का? अरे, जेव्हा माणसाला असं भयंकर टेन्शन असतं ना तेव्हा अंग गार पडतं, तो पण एक प्रकारचा तापच असतो. तुला काय कळणार आहे? मला आता काय करायचं मला कळत नाही. अरे, एवढी भांडी काढून ठेवली, एवढं सगळं किचन आवरायचंय, ती भांडी घासायची, ती पोरगी पडली आहे तिथे अंथरुणावर, तुझी बहीण गेली तोंड घेऊन, मी एकट्या बाईने काय करू? मला नाही सुचत आहे. एवढं काम मला नाही सुचणार. हे सगळं काय मी करतो, मी आवरतो. हा हो. Welcome back home, Rama. Love you forever.